जगदंब महाराजांचा सर्वांना नमस्कार. आज मी महाराष्ट्रातील जनतेला, देवी भक्तांना, भवानी माता किंवा कोणतीही देवी देवतांची ऊर्जा प्राप्त झाल्यानंतर ती ऊर्जा शरीरातून काढून टाकता येते का, नष्ट करता येते का, त्या देवीय ऊर्जेला खोड दृष्ट होते का, याचं वास्तव काय आहे हे मी महाराष्ट्रातील जनतेला सांगणार आहे. माझ्या आध्यात्मिक ज्ञानाच्या आधारे एखादी देवीय ऊर्जा प्राप्त झाल्यानंतर ती देवीय ऊर्जा आपल्या शरीरामध्ये कधीही नष्ट होत नाहीये किंवा ती ऊर्जा कुणालाही काढून टाकता येत नाहीये, हे अंतिम सत्य आहे. एखादी देवीय ऊर्जा प्राप्त झाल्यानंतर त्या देवीय ऊर्जेची साधना आराधना करून त्या देवी देवतांचे मंत्र उच्चारून तुम्ही ती देवीय ऊर्जा खूप प्रभावीपणे तुमच्या शरीरात वाढवू शकता, हे अंतिम सत्य आहे. आज महाराष्ट्रातील लोकांच्या मनामध्ये, देवी भक्तांच्या मनामध्ये एक भीती आहे की आपल्याला एखादी देवीय ऊर्जा प्राप्त झाल्यानंतर त्या देवीय ऊर्जेला विनाकारण कुणीतरी त्रास देऊ शकतं किंवा ती ऊर्जा आपल्या अंगामधून काढून टाकल्या जाऊ शकते. ही माझ्या आध्यात्मिक ज्ञानाच्या आधारे निव्वळ एक अंधश्रद्धा आहे. जे पण लोकांच्या अंगामधून देवीय ऊर्जा काढून टाकण्याचा प्रयत्न करतात किंवा लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न करतात, ते लोक नकारात्मक ऊर्जेने प्रभावित असतात. मी महाराष्ट्रातील जनतेला असं सांगू इच्छितो की तुम्ही एखाद्या देवीय ऊर्जेची साधना वर्षानुवर्ष करत असाल, परंतु त्याचा फारसा फायदा तुम्हाला होत नसेल तर तुमच्या गुरूचं मार्गदर्शन तुम्हाला चुकीचं भेटत आहे आणि तुम्ही नकारात्मक ऊर्जेची साधना आराधना करत आहे असं समजावं. माझ्या आध्यात्मिक ज्ञानाच्या आधारे कधीही कोणत्याही सकारात्मक देवीय ऊर्जेला खोड दृष्ट करता येत नाहीये, हे अंतिम सत्य आहे. माझा यूट्यूबवर बोल भवानी माता की जय या नावाने चॅनल आहे, ज्या चॅनलवरती मी माझे विचार मांडत आहे. माझे विचार तुम्हाला आवडल्यास तुम्ही या देवी भक्ताला तुमच्या धार्मिक कार्यक्रमामध्ये मार्गदर्शनालाही बोलवू शकता. मी महाराष्ट्रातील जनतेला एवढंच आवाहन करेल, जर तुम्हाला एखादी देवीय ऊर्जा प्रसन्न असेल तर त्या देवीय ऊर्जेचा अभिमान बाळगा, कारण लाखात एखाद्या व्यक्तीलाच देवीय कृपादृष्टी होऊन त्या देवीय ऊर्जेचं नाव करण्याची जबाबदारी देवी देवता त्या देवी भक्तावर टाकतात. जय भवानी, जय श्रीराम, जगदंब, हर हर महादेव, हर हर महादेव.